नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज. भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. एन्जॉय. भिकाजीराव करोडपती कंजूस लंपट सांगू किती, धनाचा लोभी बुद्धीचा गोबी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. भिकाजी भाई नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. केम छो देसाई साहेब? मजा मजा. काय एकदम सकाळी सकाळी एकदम वॉक साठी एकदम लांब गेले होते. तुम्हाला कसं काय कळलं? हे तुमच्या घासळ्या तुमच्या बगलमध्ये आहे. हा देसाई साहेब, भयंकर ऐतिहासिक महत्वाचे जोडे आहेत हे. असा? हो, माझ्या आजोबांनी स्वदेशीच्या चळवळीमध्ये एका इंग्रजी शिपायाच्या खाडकन मुस्काडत मारली होती. आता तुम्ही सांगा, एवढे ऐतिहासिक जोडे महत्वाचे जपून वापरायला नकोत काय? बरोबर बरोबर. पण मी तुम्हाला असं सांगते. काय सांगते भिकाजी भाई? हे तुमचे खासडे आहे ते तुम्ही म्युझियम मध्ये का नाही ठेवत? म्युझियम मध्ये ठेवल्यानंतर मी काय वापरणार? ते आहे. पण भिकाजी भाई, बरेच दिवसांनी तुम्ही माझ्या घरी नाही आले पेपर वाचायला. नाही, काय माहितीये का, मी ठरवलंय आता की 1 महिन्यानीच पेपर वाचायचा. काय तुम्ही पण एक तो मुफत मध्ये पेपर वाचायचा, त्याच्यात मी कंजूसी आहे. कंजूसी नाही, तुम्हाला सांगतो देसाई साहेब, रोज त्याच बातम्या वाचून कंटाळा आलाय हो. अरे कसाचा कंटाळा? काय करायचं? काय पेपरचा पहिला जे पत्ता असते ना ते नाही वाचायचा. का? दुसरा पत्ता वाचायचा. त्याने काय होईल? त्याच्यात मृत्यू नोंद असते. मृत्यू नोंद मध्ये एक वेळा माणूस मेला की मेला, दुसरी वेळा मरत नाही. तसं नाही देसाई साहेब, तुम्हाला सांगतो, माझी बायको 2दा मेली. एकदा पहाटे मेली, आम्ही लगेच वर्तमानपत्रात बातमी दिली. पण ती मेलीच नव्हती. स्मशानात जाऊन बघतो तो काय जिवंत घरी परत. म्हणून मग दुसऱ्यांदा मेली ना, आम्ही 8-15 दिवस बातमी दिलीच नाही. आणि मग बसली बोंबले. तुम्ही घर आलं तुमचं, थँक्यू व्हेरी मच. प्रगती कुठपर्यंत आली? फक्त देवघर तेवढा बाकी राहिलाय, ते नंतर तपास. आधी माझं एक काम कर. आज तू माझ्या बापाला डायरेक्ट लूट. देवचा डोळ्या. रात्री लुटणारा चोर दरोडेखोर म्हणतात. अरे पण त्याला लुटून काय मिळणार आहे? त्यांच्या पिशवीत कचरा असेल. साला फुटके कवडीच्या बाप. त्यांच्या हातात एक हिऱ्याची अंगठी आहे, 10,000 रुपयाची असेल. पिस्तूल? अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी एक पाण्याच्या पिचकारीचं पिस्तूल मला दिलं होतं. त्यातनं पाण्याची पिचकारी निघायची. त्यातनं काय निघतं? यातून गोळी. गोळी? येस. अरे बापरे. या कानातून जाईल आणि ह्या कानातनं बाहेर पडेल. येस. नको नको नको. बोल बोल, तुझा प्राण घेऊ का पैसा घेऊ? नाही बघ, तू असं कर, तू माझा प्राण घे. पैसा मी माझ्या म्हातारपणासाठी राखून ठेवलाय. अरे ठेर पोट्या, अरे अक्कल शून्य माणसा, प्राण गेल्यावर तुला पैसा काय कामाचा? अरे हो, ते माझ्या लक्षातच आलं नाही. पण कोण आहेस कोण तू? मी तो भल्या भल्या शेटजीने हादरवून टाकणारा इंग्लंडचा रॉबिन हुड आणि भारतातला दी ग्रेट भूतनाथ. तू भूतनाथ आहे? अरे गड्या, होतास कुठे? मी तुला केव्हापासून शोधत होतो. तू काय मला लुटायला आलाय? माझा खजिना रिकामा करायला आलाय? येस.
बरं झालं बाबा सापडला. अरे केवढं टेन्शन आलं होतं पैशाचं. पैसा म्हणजे पाप बाबा, पैसा म्हणजे कलंक. बरं झालं तू माझी तिजोरी रिकामी कर. हे घे, या तिजोरीच्या चाव्या घे आणि 2-3 करोड रुपये ते घेऊन जा बाळा, जा. एवढं टेन्शन आलं होतं मला पैशाचं. बरा भेटलाच बाबा भूतनाथा राजा. काय झालं काय झालं? पडला 2-3 करोडचं नाव ऐकून पडला. आण चाव्या आण. वेळा पैसा मागत होता. काय झालं? 2-3 करोड. वेडा झाला वेडा. तिजोरी लुटायला आला होता. डाकू म्हणे. अरे काय झालं? काय झालं? पाणी आलं का? पाणी अभि विसर आता. काय विसरू? अरे मला साक्षात्कार झालाय. कसला? कसला? अरे मोह. मोठमोठ्या संतांनी, सत्पुरुषांनी, इतकंच नाही तर भिकाजीराव सारख्या सत्पुरुषांनी काय सांगितलंय? काय? की पैशाचा मोह सोडा. अरे सर्व दुःखांचा मूळ पैसा आहे. भिकाजीरावांचं म्हणणं आहे की पैसा म्हणजे कलंक. तेव्हा तू या मोहाच्या मागे लागू नकोस. ए बाब्या, अरे मी कुठं म्हटलं मला त्यांचा सगळा पैसा हवाय म्हणून? अरे माझ्या गरजेपुरता फक्त पैसा हवाय मला. सारखे सारखे माझ्या बापासमोर हात पसरून मला लाज वाटायला लागली. आणि फक्त माझ्या आणि लक्ष्मीच्या लग्नासाठी मला पैसा हवाय रे. येस, यू आर राईट. मग तेव्हा तुझ्या जरुरी पुरता तू त्यांच्या खजिन्यातून मागून घे. पण मला सांग, हे आता आपण काय करायचं? ते तुला मूर्ख बनवू शकतात, मला नाही. काम सांगितलं करता नाही. चल. भिकाजी समर्थ, स्वामी समर्थ. हाय लक्ष्मी, हाय. झाली का तुझी म्युझिकल कसरत? येस, म्युझिकल कसरत झाली. सकाळचा नाश्ताही झालाय. काय झालं? नाही काय? तुझ्या हिशोबाचं काम झालेलं दिसत नाहीये. तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसते. हसायला काय झालं? हे बघ, मी तुझ्याकडे नोकरी करतो आणि कर्तव्य हे आधी करायला पाहिजे. ह्याला नोकरी म्हणतात? येस, ड्युटी इज ड्युटी. अगं राणी, तू सतत माझ्या डोळ्यासमोर राहावीस म्हणून मी ही बिनपगाराची नोकरी स्वीकारली आहे ना. प्रेमाच्या गोष्टी नंतर, आधी जरा लग्नाची बोलणी करा. कोणाच्या? हा, आपल्या. नाही, त्याला अजून वेळ आहे. अरे, लग्नाची बोलणी आपल्या 61च्या निमित्तानं करणार आहेस का 70च्या? तू सारखं तिरकं का बोलते मला कळत नाहीये. तू अजून अंड्यात आहे, समजलं ना? अंड्यात? काय 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 दसकायला काय झालं तुला? हे बघ, मी लहान आहे असं अजिबात समजू नकोस. हो? 21 वर्षे 4 महिने 7 दिवस आणि 8.5 तास वयाची मी आहे. एक सज्ञान मुलगी आहे. माझ्या लग्नाचा विचार करायला मला पूर्ण अधिकार आहे. मला सगळं मान्य आहे, मला सगळं मान्य आहे. पण राणी, मी आता एका लहानशा झोपडीत राहतो. जेव्हा मी माझा स्वतःचा बंगला घेईन ना, स्वतःचा फ्लॅट घेईन ना, त्यावेळी मी तुझ्याशी लग्न करेन. राजा, तुझ्या बरोबर एका झोपडीतही संसार करायला मी तयार आहे. अरे पण आधी लग्नाचा विचार करा. हे बघ, अरे लग्नाचं मनावर घे म्हणजे एकदम बोल्यावर चढ असं नाही म्हणत आहे मी. एकदा बोलणी केली ना की 5-6 महिने इकडे तिकडे होतीलच. वा वा वा. लक्ष्मीबाई. हा, लक्ष्मीबाई. हे लक्ष्मी, 21 वर्ष 4 महिने 7 दिवस 8.5 तास आणि 2 मिनिटं एवढ्या काळात तू प्रथमच बुद्धीचा वापर करून बोललीस. काय? निघतो मी. 100 रुपयाची नाणी करून बाजारात. सॉरी इकडे काय? अरे वा रे वा. कसं आहे? नवीन शर्ट वाटतं. येस, कसं आहे? वा वा, छान आहे. कुठे चोर बाजारात घेतलंस ना? हा, चालेल. नाही, मग एअर कंडिशन डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये घेतला. काय सांगतोस का? म्हणजे 25 रुपये वगैरे दिलेस की काय? जवळ जवळ तेवढे. अरे म्हणजे काय सांगतोस काय? 30 रुपये वगैरे दिलेस? मी तुमचा मुलगा, इतके पैसे खर्च करेन का मी? सुटलो. 25 वर फक्त एक शून्य लावा. म्हणजे 250 रुपये. 250 रुपये. अरे आणलेस कुठून तू एवढे पैसे? हे लॉटरी लावली. म्हणजे काय केलं? म्हणजे काय केलं? 10 रुपये लॉटरीत लावले, त्याचे 250 रुपये घेतले. तुमच्यासारख्या लोकांसाठी धंदा चांगला आहे. म्हणजे 10,000 द्या, लाख करून आणतो. 1 लाख. ते सगळं जाऊ दे, ते नंतर सगळं. आधी 10 रुपये मुळात कुठून आणलेस ते सांग. माझे चोरलेस? व्याजाने घेतले. व्याजाने? काहीतरी खोटं बोल नको. खरं तुझ्यासारख्या लफंग माणसाला 10 पैसे तरी कोण उचलून देईल का कोणी? नाही देणार. पण मी काय आयडिया केली माहिती? असली भर बाजारात गेलो, टेर्लिनची पॅन्ट काढून दिली. अरे तुला काय लाज शरम आहे की नाही? भर बाजारात टेर्लिनची पॅन्ट काढून दिलीस? अरे माझ्या घराण्याची आबरू विक्रीला. माझी नाही काढली काही. मग चालेल. तुमची काढली? माझी काढली. म्हणजे तुमची ती जुनी टेर्लिनची पॅन्ट होती ना, लग्नात घातलेली, आधी काळी होती नंतर पिवळी झाली, ती विकून टाकली. विकून टाकलीस? माझी पॅन्ट विकून टाकली?
खबरदार माझ्या एखादी वस्तूला हात लावलास तर पप्पा आता त्या टेर्लिनच्या पॅन्टीचा तुम्हाला काय उपयोग आहे का? याचा अर्थ काय? आपल्या घरात काय कधी सनईचा उघडा वाढणारच नाही की काय? शक्यच नाही. का? लक्ष्मीचं लग्न होणं शक्य नाही. अरे अरे काय काहीतरी अभद्र बोलतोस रे. अभद्र नाही पॅप्स, अभद्र नाही. मला सांगा, तिला लग्नात हुंडा हा द्यावाच लागणार, तो तुम्ही देणार नाही, कसं होणार लग्न? अरे हुंडा विरोधी चळवळ नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे आणि भारताचा एक सतर्क नागरिक म्हणून हुंडा न देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. हुंडा विरोधी. काय बरं पटलं मला. हात करा, मला बसू दे. काय 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 सरकारने हुंडा घ्यायला विरोध केलेला आहे, हो म्हणूनच मी ठरवलंय की मी माझं लग्नच करणार नाही. अरे जा रे मूर्खासारखा बावळटासारखा बडबडू नको. तू काय तुझा बाप सुद्धा लग्न करेल करा. हा तुमचं वयच आहे लग्न करण्याचं. हो. टेर्लिनची पॅन्ट घेऊन होतो, ती घाला, घोड्यावर बसत तलवार घेऊन, लोक डोळे फाडून बघतील तुमच्याकडे. खरंच? तुळशी माते पुन्हा तुझी पूजा करतो, तुला पाणी वाहतो. ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. अरे हा रामू बरा सापडला. ए रामू, मालक माझं काम असेल तर मला हाक मारा. तुला काय कृष्णासारखी अनेक नाव आहेत की काय? तसं नाही मालक, म्हणजे तुम्हाला कंचा रामू पाहिजे, रामू आचारी, रामू माळी का रामू हजाम? हे बघ मला रामू आचारी पाहिजे. मी तो नाही आहे, मी रामू माळी आहे. बोला, बंदा हजीर आहे. काय काम आहे? रामू आचार्याला घेऊन ये जा. ये आलो. हे काय? हे धरा. हे काय जरा धरा, धरा. अरे देवा, तुळशी माते, अगं या गावात एकही समजूतदार माणूस नाही का? कुठली माणसं नोकर म्हणून माझ्या घरात आली आहेत. काय मालक, काय काम निघालं? काय निघालं हे घे आधी. ते माझं काम नाहीये. अरे माझं काय काम आहे बोला. ते तुला सांगितलेलं काम केलंस? हा ते ना एकदम कम्प्लीट. काय काय? आपल्या त्या मीराताई आहेत ना, हो. त्या एकदम सिंगल आहेत. शाबास. आपल्या आई बरोबर एका छोट्या फलाटात राहत आहेत. अरे वा, तिला भावंड वगैरे कोणी आहेत की नाही? त्या बाबतीत पण एकदम सिंगल आहे. अरे वा वा वा. वडील वगैरे आहेत की काय? ते गेले ना आपल्या आई सांगती एकटी आहे बिचारी. वा वा वा. पण काय रे मग आणखीन काय? आणि शाळेत बालमंदिरात शिकवायला जातात. बालमंदिरात शिकवलं जाते म्हणजे काय पगार बिगार आणत असणारच घरी? पगार काय 1500 रुपये तरी पगार असेल बघा. काय सांगतोस काय रामू? 1500 रुपये? रामू हे पक्क करायला हरकत नाही. चांगल्या कामाला येळ वखूत लावायचं ना. अजिबात नाही लावायचं. तेच कामाला लागा. ते माझं काम नाही. अरे हो, ते माळ्याचं काम आहे. मी कोण आहे? माळी नाही मी. मारी दे. अरे वा वा वा, जोशीन काकू का? नमस्कार. काय कसं काय, बरं आहे ना? अहो आज मी ईश्वराकडे काही मागितलं ना तरी मला ते मिळेल, पण ते मी मागणार नाहीये. का म्हणून विचारा. का? अहो तुम्ही जर मनावर घेतलं ना तर माझ्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील, नाही तर माझं काय खरं नाही. अहो ज्यांची मुलं वयात आलेली असतात ना त्यांच्या मनात माझ्याबद्दल अगदी हेच येतं. काय सांगताय काय? हो ना. अरे एक सांगा जोशीन काकू, त्या सरस्वतीबाईंची मीरा कशी आहे? अहो लाखात एक आहे. हो ना. रूपानं देखणी, भांड्यानं चांगली आणि गुणानं तर काय देवी आहे. हो काय सांगता काय? हो ना. लक्ष्मीच्या पावलाने तुमच्या घरात येईल आणि सगळ्या घराची जबाबदारी आपल्याकडे घेईल. वा 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 वा, सोन्याहून पिवळं. अगदी. तुम्ही त्या जरा सरस्वतीबाईंचा अंदाज घ्या. ठीक आहे. हो. पण तुम्हीही माझ्याकडे लक्ष द्या. पैशाची काळजी तुम्ही अजिबात करूच नका. हो ना? मग काय हे फुल घ्या तुम्ही. 2 रुपयाचं आहे. जा, तुमचं काम झालं. मजा करा हे फुल घेऊन. वा वा. ठीक आहे. फुल घेऊन गेली, मला वाटलं परत देईल. ए मीरा, अरे काय हे 10 मिनिटं झाली आपण नुसतं एकमेकांकडे बघत बसलोस. तू उदास का? बोल ना काहीतरी. आय एम रिअली सॉरी अभि. आज माझा अजिबात मूड नाहीये. का? आज 7 सप्टेंबर. मग आजच्या दिवशीच माझे डॅडी गेले. ओ. माझं आणि माझ्या मोठ्या भावाचं सगळं आयुष्य बदलून गेलं. नाही पण तुझी डॅडी अशी अचानक गेले कशाने? माझे डॅडी आर्मीत होते. बरोबर आजच्याच दिवशी त्यांच्या सगळ्या ग्रुप बरोबर ते एव्हरेस्टवरती गेले होते. त्यांच्या नसण्याचा गैरफायदा घेऊन काही डाकूंनी माझ्या भावाला किडनॅप केलं. ओ माय गॉड. मग? आणि त्यांनी धमकीची चिठ्ठी पाठवली. त्यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली होती. बिचारी माझी मम्मी, ती एकटी होती. डॅडींचा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता.
तिला मदत करणार दुसरं कोणी सुद्धा नव्हतं. अरे मी तर फक्त 5 वर्षाची होते. तिने सोनं नाणं विकून, घरदार विकून कसे बसे सगळे पैसे गोळा केले. आणि तेवढ्यात ती भयंकर बातमी आली. काय? माझे डॅडी हिमवादळात त्यांचे सगळे ग्रुप बरोबर काढले गेले. नाही नाही मीरा, नाही नाही मीरा, काम डाऊन प्लीज. काय रे रामू, तुझे शेटजी आहे का घरात? गणू काका, तुम्हाला किती वेळा सांगितलंय चोरावानी मागच्या दाराने येऊ नका म्हणून. हळू बोल. अरे रामू, मला सांगण्याऐवजी तुझ्या मालकाला जाऊन समजाव कुठला दरवाजा आहे ते. मी पुढल्या दाराने येतो. काय समजलास? पुढल्या दारानं. मालक घरात आहे की नाही बघून येतो. इथनं हालायचं नाही. मालक. कोण? काय रे काय? तो मागल्या घराचा शेट आलाय. शेट आलाय? हा. कंबरड्यात लाच घाल आणि हकलून दे. आणि माझ्यासाठी एक चहा घेऊन ये जा. जी मालक. राम राम भिकाजी शेठ. हा, अरे तुम्ही इकडेच होता. काय कसं काय? तुमची दलाली कशी काय चालली? बरी चालली आहे, चांगली चालली आहे. आजच तुमचा शेजारी देसाई आला होता. 5,000 रुपये कर्जाऊ मागत होता. काय समजलात? 5,000 रुपये. ठीक आहे हो शेठजी, आता शेजार धर्म म्हणजे पाळायलाच पाहिजे ना. देऊन टाका पैसे. पण शेठजी, माझं नाव नाही ना सांगितलं त्याला. छे छे छे, काहीतरीच काय. अहो, तुमचं नाव मी कसं सांगेन? खरं म्हणजे तुमच्याकडून मी कर्जावर रुपये घेऊन लोकांना व्याजाने देतो हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहित आहे. ठीक आहे ठीक आहे. पैसे पैसे हे पैसे घ्या. नाही, यातनं व्याज कापून घेतलेलं आहेच मी. व्याज कापून घेतला? हो. किती? जास्त नाही हो, 39%. जेवढा? अहो, अशाने लोक आत्महत्या करतील. काय समजलात? आत्महत्या. आता मरणार आहे ना, कोण अडवणार? असं म्हणताय? मग अशाने मी रस्त्यावर येईन. काय समजलात? रस्त्यावर. आपण असं करूया शेठजी, काळजी करू नका. आपण 39% ऐवजी आपण 40% करून टाकू. म्हणजे 1% तुमचा फायदा होईल की. मग मी दुसरा सावकार शोधतो. शोधा शोधा, दुसरा सावकार. चला, वेळ नाही मला इकडे. चला. वेळ नाहीये. ठीक आहे ठीक आहे, मी पण रिकामा नाहीये. काय समजलात? अरे बाबा, द्या द्या. आता शेठजी, तुम्ही माझ्यासाठी एवढा चहा मागवलेला आहे तर घेतो. वेळ फुकट गेला तरी चालेल, थोडासाच वेळ. अहो, तुमचा अपमान कसा करू? काय समजलात? अपमान. येतो. राम्या, तुला काय अक्कल आहे की नाही? इथे कोणी बसलेलं असताना चहा आणायचा नाही, एवढं साधी अक्कल नाही तुला? मी पुढे केला होता ना चहा असा. अरे काकू, तुम्ही? काय मीरा बाळ, कशी काय, बरी आहेस ना? मी मजेत आहे. पण तुम्ही इथे कशा? अगं, मी तुझ्या आईला मुद्दाम भेटायला आले होते. आय एम सॉरी, तुम्ही एवढे आलात आणि तुमचा पाहुणचार करायला मीच घरी नव्हते. तसं काही वाईट वाटून घेऊ नकोस. येईन ना मी पुन्हा, अगदी पुढच्याच रविवारी. काही विशेष काम होतं का? नाही ग, तू आणि तुझ्या आईनी खूप हाल काढलेत. आता तुझे दिवस बदलतायत. तुझ्या नशिबाला लागलेलं ग्रहण सुटलंय पोरी. काय काय घडलं तरी काय? अगं, ते तुझ्या कानावर घालायचं काम मी तुझ्या आईलाच सांगितलंय. बरं, मी येते. हा, पण आई ग, केवढी आनंदात आहेस पुरी. शिक्षिकेची प्रिन्सिपॉल तर झाली नाहीस ना? अगं प्रिन्सिपॉल काय, मी शिक्षण मंत्री झाले असं तुला कोणी सांगितलं ना तरी तुला आश्चर्य वाटायला नको. काकू भेटले होते? अगं त्यांनीच मला सांगितलं. ए सांग ना ग, कसली आनंदाची बातमी. सांगते गो बाळा. त्या तुझी मर्जी विचारायला आल्या होत्या. माझी मर्जी? कशासाठी? अगं मुलगी, हे परक्याचं धन असतं. आईची ममता, माहेरचं प्रेम, घरची ओढ, सगळं सगळं विसरून तिला सासरी जावंच लागतं. अगं, प्रत्येक मुलीच्या नशिबी हा सुख दुःखाचा प्रसंग येतोच.
तुला आनंद नाही वाटला हे ऐकून? मी तुला सोडून नाही जाणार, कुठे जाणार नाही. अगं मी पिकलं पान केव्हा गळून पडेल सांगता येणार आहे? नाही ग आई, असं नको बोल. आई आई बाळा, बोलली नाहीस काय ते? मुलगा कोण आहे आई? काकूनी नावगाव तर काही सांगितलं नाही, पण माझी मुलगी महाराणी बनून राज्य करणार हे नक्की. का ग गप्प का? काय बोलू आई? एकच शब्द हो किंवा नाही. हे दोन्ही शब्द सध्या माझ्यासाठी शत्रू झालेत ग. म्हणजे हे तुला मान्य नाहीये? नाही नाही आई, आतापर्यंत तू खूप सहन केलंस. तुझं सगळं आयुष्य काट्याकुट्यातून गेलं. तू स्वतः उपाशी राहून माझं पोट भरलंस. तू उन्हात राहिलीस पण माझ्यावरती प्रेमाची सावली धरलीस. आता प्रथमच तुझ्या आयुष्यात एक सुखाचा क्षण येतोय. नाही आई, आता तुझं सुख तेच माझं सुख. म्हणजे हे तुला मान्य आहे?